1,30,000 करोड छापले सर डोनाल्ड ट्रम्पने क्रिप्टोमध्ये आता. डोनाल्ड ट्रम्पचं मॅनिप्युलेशन करतोय सध्या मार्केटमध्ये सगळ्यात जास्त. हा का सर? हो. आपले काही ट्रेड आहेत की नाही सर? आपल्या ट्रेड आहेत ना. बघ, आज क्रूड ऑइलला सेल आला होता 3.5 अडीच पावणे 3च्या कॅन्डलला, आणि तिकडनं क्रूड ऑइलचा एक्झिट करायचं होतं 5:45 वाजता, कारण नॉन फार्म पेरोलचा डेटा होता ना म्हणून. त्यानंतर काल क्रूड ऑइलला एक सेल आला होता, तो आला होता 2:15च्या आसपास. जवळपास क्रूड ऑइल तिकडनं 6,595 ते 6,515 म्हणजे 70-80 पॉईंट खाली पडलं होतं. परवा दिवशी एक सेल आला होता क्रूड ऑइलला, तो आला होता 7:20, 7:15, 7:30च्या कॅन्डलला. तर क्रूड ऑइलला जो सेल आला होता 6,722 वरनं क्रूड ऑइल रात्रीच्या 12 पर्यंत लोअर मारत होतं, 6,600 पर्यंत आलं होतं. त्याच्या आदल्या दिवशी म्हणजे 29 जूनला क्रूड ऑइलला एक ट्रेड आला होता, तो आला होता, टाइम होता त्याचा जवळपास 7:15, 7:30चा. त्या दिवशी पण क्रूड ऑइल रात्रीच्या 12 पर्यंत हायवर हाय मारत होतं. सिल्वरला ट्रेड आला होता, तो आला होता काल. एक तर बघ, 1:15ला बाय करायचा होता, आणि 1:15ला जर बाय नाही केला तर 2:40ला बाय करायचा होता. सिल्वर तिकडनं जवळपास 2,24,000 ची वरती गेली होती 2,28,000 पर्यंत. 2,24,000 ते 2,28,000 म्हणजे 4,000 पॉईंटची मुवमेंट झाली, आणि जिकडे तो हाय मारला होता त्या हायला 5:20च्या कॅन्डलला त्या ट्रेडमधनं एक्झिट करायचा होता. तिन्ही ट्रेडमधनं जिकडनं आपण बाय केलेलं आहे, आपल्या बायचे 5 पैसे खाली नाही गेलेला भाऊ. आज सिल्वरला एक ट्रेड आला होता, पण डेटा होता आज नॉन फार्म पेरोलचा, म्हणून तो घ्यायचा नव्हता. बरोबर 6 वाजता सिल्वरला डेटा आल्यानंतर सिल्वरची काय अवस्था झाली बघितली का? 2,31,000 वरनं डायरेक्ट 2,35,000, 4,000 पॉईंटची कॅन्डल मारली एकच. हे न्यूजमध्ये असं होत असतं, म्हणून मी सांगितलं की न्यूजमध्ये ट्रेड करायचा नाही म्हणून. ओके, ठीक आहे. थँक्यू सर.